नाशिकची विधान परिषदेची निवडणूक अखेर गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेणार। भले त्यांच्यावर कारवाई होणार असली कारण इतक्या उशिरा ते माघार घेतायत तरी सुद्धा गोकुळ गीते माघार घेणार अशी चर्चा आहे। आज दिवसभरामध्ये ते आपल्या माघारीची घोषणा करतील। कदाचित गीते बंधूंच्याच घरी पत्रकार परिषद होणार आहे, ज्याला मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित असतील। गणेश गीते आणि गोकुळ गीतेही उपस्थित असतील आणि या पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघारीची घोषणा करतील अशी चर्चा होतीये। आता ही मनधरणी की हे दबाव तंत्र याच्याविषयी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच विषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णा। गणेश गीते आणि गोकुळ गीते हे दोघे बंधू विधान परिषदेच्या नाशिकच्या जागे निमित्तानं प्रचंड चर्चेत आले आणि महाराष्ट्रभर या गीते बंधूंची चर्चा होते। गणेश गीते यांनी गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्यानंतर लगेचच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता पण तो त्यांनी माघारी घेतला। मात्र गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले आणि त्यामुळे वेळ उलटून गेल्यावर सुद्धा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस उलटून गेल्यावर सुद्धा गोकुळ गीते नरेंद्र दराडेंच्या समोर उभे आहेत। नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत नाशिक मधले। आता गोकुळ गीते यांना मनधरणी करण्यासाठी त्यांनी माघार घ्यावी यासाठी उदय सामंत मंत्री स्वतः, दादा भुसे सुद्धा काही काळ नाशिक मध्ये होते, गिरीश महाजन मुंबई नाशिक असा सारखा दौरा करतायत आणि परवापासून तर दोघंही मंत्री म्हणजे उदय सामंत आणि गिरीश महाजन हे दोघेही मंत्री नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। अनेकदा गोकुळ गीते यांच्याशी चर्चा झाली पण गोकुळ गीते काही माघार घ्यायला तयार नाहीयेत। आता विधान परिषदेसाठी जर गोकुळ गीतेंनी माघार घेतली नाही तर गीते बंधूंमध्ये एवढी ताकद आहे की ते नगरसेवक आपल्या बाजूने वळवतील आणि मग नरेंद्र दराडे यांना आव्हान निर्माण होऊ शकतं। नरेंद्र दराडेंची ती जी महायुतीची जागा आहे ती कदाचित निवडून येणार नाही आणि यामुळे दोन मंत्री हे गीते बंधूंशी वारंवार संवाद करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात। गणेश गीतेंना तर समजलेलं आहे पण गोकुळ गीते मात्र समजून घ्यायला तयार नाहीत। मग अशा वेळेला त्यांची एका बाजूला मनधरणी सुरू असतानाच दबाव तंत्र सुद्धा वापरलं जातंय का अशी चर्चा आहे। आता त्याचं कारण काय हे आपण बघूया। मार्च आणि एप्रिल 2026च्या दरम्यान नाशिकच्या भूमी अभिलेखनं एकूण 194 विकासक, जागा मालक आणि भागीदारांवर गुन्हे दाखल केलेले होते। का तर त्यांनी म्हाडाची फसवणूक केली। यापैकी 42 जणांनी अटकपूर्व जामिनाकरता जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज सुद्धा केलेला होता पण तो 27 मार्च 2026 फेटाळण्यात आला। यामध्येच भाजपचे गणेश गीते यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता। म्हणजे ते जे 194 जण ज्यांच्यावर म्हाडानं गुन्हा दाखल केलेला होता त्यातले एक होते गणेश गीते। या गणेश गीतेंवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता। मग त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन या प्रकरणामध्ये मंजूर झाला। आता हे सगळं प्रकरण काय ते बघा। नाशिक मधल्या 49 गृहप्रकल्पांनी म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांकरता 20% राखीव क्षेत्र ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र या 39 प्रकल्पांनी तो निर्णय धाब्यावर बसवला। गरिबांसाठी क्षेत्र जे बाजूला ठेवायचं असतं ते ठेवलं गेलं नाही असा आरोप करत ही फसवणूक झाली असं म्हाडाचं म्हणणं आहे आणि म्हाडानं 149 जणांवर गुन्हा दाखल केलेला होता। ते हे प्रकरण ज्यात गणेश गीते सुद्धा होते। आता बनावट दस्तऐवज बनवून म्हाडाची फसवणूक केली आणि त्यात गणेश गीते आहेत अशा आरोपामुळे त्यांच्यावर जे प्रकरण शेकलेलं होतं आणि ज्यात त्यांना जामीन मिळालेला होता, हे गणेश गीते जे जामिनावर आहेत तरी देखील राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी, अतिरिक्त सरकारी वकील आणि उच्च न्यायालय यांना पत्र लिहिलं। आता हे पत्र कधी लिहिलंय तर जूनच्या 6-7 तारखेला हे पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये काय प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर गणेश गीते यांना नाशिकच्या म्हाडा प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं मंजूर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्याकरता तातडीनं सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत या पत्रातून सूचना करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे या सगळ्यामुळे झालं काय, आपला भाऊ म्हणजे गोकुळ गीतेंचा भाऊ गणेश गीते या सगळ्यामुळे अडचणीत येऊ शकतो। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टामधून त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला जर स्थगिती मिळाली,
तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो आणि या सगळ्यामुळे गणेश गीते अर्थातच अडचणीत येऊ शकतात. आता भाऊ अडचणीत येऊ नये याकरता गोकुळ गीते कदाचित माघार घेत आहेत, निवडणुकीतून पाठी फिरतायत अशी शक्यता व्यक्त केली जाते. महायुतीकडून हे दबाव तंत्र वापरलं जात आहे गोकुळ गीतेंबाबत असा एक आरोप होतो आहे. त्यामुळे गोकुळ गीतेंवर अर्थातच दबाव वाढतो आहे आणि गोकुळ गीते मनधरणीमुळे नाही, त्यांना टाकलेला जो शब्द आहे भाजपने किंवा शिवसेनेने त्यामुळे नाही, तर हे जे दबाव तंत्र वापरलं जात आहे त्यामुळे कदाचित आज माघार घेऊ शकतात, माघारीची घोषणा करू शकतात. फक्त नाशिकपुरतं मर्यादित हा विषय नाही, तर महाराष्ट्रभरामध्ये विरोधकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर महायुतीवर आरोप होतोय की साम दाम दंड भेद वापरून, म्हणजे जिथे बोलून प्रश्न सुटतोय तिथे बोलून, जिथे पैसे देऊन प्रश्न सुटतोय तिथे पैसे देऊन, आणि जिथे या दोन्हींनी प्रश्न सुटत नसेल, माघारी होत नसेल, तर अशा वेळेला दबाव टाकणे, अशा वेळेला काहीतरी प्रकरणं बाहेर काढणे असा सगळा वापर सत्ताधारी करतायत, महायुतीमधले नेते करतायत, महायुतीमधले तिन्ही पक्ष करतायत असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकचं हे प्रकरण मात्र प्रचंड गाजलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं? ही मनधरणी आहे की दबाव तंत्र? कमेंट करून नक्की सांगा.